नमस्कार. आज 15 ऑक्टोबर भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथेच कर आमचे जुळती अशा या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतींना वंदन करून प्राचार्य वन इंगळे लिखित झेप अवकाशी अग्निपक्षाची या डॉक्टर कलाम यांच्या जीवनगाथेतील एका संक्षिप्त भागाचे वाचन मी सौ तृप्ती चिटणीस, सहाय्यक शिक्षिका, प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली करीत आहे. आपल्या प्राध्यापकांकडून पृथ्वी ही अणुरेणूंनी बनल्याचे ऐकून तर कलामला पृथ्वीबद्दल कमालीचे आकर्षण वाटू लागले. पृथ्वी किती महान! या पृथ्वीला गती असूनही ती स्थिर वाटते. या पृथ्वीवर कित्येक चैतन्ययुक्त जीवांची सृष्टी आहे. अचेतन दगडधोंडे, खडक, धातू, लाकूड, माती या मृतप्राय वाटणाऱ्या असंख्य वस्तू आहेत. या वस्तूंमध्येही सतत सूक्ष्म बदल घडत असतात. स्थिर असलेली हरेक वस्तू, पदार्थ अणुरेणूंनी बनलेली असते. प्रत्येक अणूत केंद्रस्थानी न्यूक्लियस असतो. या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. न्यूक्लियस आपल्या विद्युतभाराच्या शक्तीने इलेक्ट्रॉन्सना आपल्याशी विशिष्ट अंतर ठेवून बांधून ठेवतात. पण हे इलेक्ट्रॉन्स स्व ऊर्जेमुळे एकाच ठिकाणी स्थिर राहत नाहीत. ते न्यूक्लियसच्या भोवती ठराविक अंतरावरून सतत भ्रमण करीत असतात. ते न्यूक्लियसना जितके जवळ तितकी त्यांच्या भ्रमणाची गती जास्त असते. ती हजारभर किलोमीटर अंतर 1 सेकंदात पार करणाऱ्या वेगाने न्यूक्लियस भोवती फिरत असतात. या त्यांच्या प्रचंड गतीमुळेच हा इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर न्यूक्लियस आणि अणू स्थिर भासत असतो. प्रचंड वेगाने फिरत असलेली भिंगरी अणकुचीदार टोकावर स्थिर उभी असल्याप्रमाणे दिसते. त्यानुसार पृथ्वीलाही तिची गती आहे, तरी ती स्थिर दिसते आणि भासतेही. हा गतीचा खेळ अगम्य वाटावा एवढा मोठा आहे. त्यामुळेच इतर सर्व ग्रहांपेक्षा अब्दुलला पृथ्वी हा ग्रह सर्वात शक्तिमान वाटायचा. पृथ्वीच्या संदर्भात महान इंग्लिश कवी जॉन मिल्टनच्या पॅराडाईज लॉस्ट या कवितेतील आवडलेल्या आणि आपल्या डायरी सदृश वहीत लिहून ठेवलेल्या ओळी त्याला आठवल्या. सूर्य पृथ्वी आणि ग्रहमालेच्या मध्यभागी असला तर काय झाले? पृथ्वी किती स्थिर भासते, 3 वेगवेगळ्या गती असूनही. कॉलेजमध्ये शिकत असताना अब्दुलला भौतिकशास्त्र फार आवडायचे. तशी त्याला इंग्रजी साहित्यातील शेक्सपियर, मिल्टन यांची तोंडओळख झालेली होती. हार्डी, स्कॉट आणि टॉलस्टॉय हे त्याचे आवडते लेखक होते. अधूनमधून त्यांच्या कथा कादंबऱ्या तो वाचायचा. टॉलस्टॉयची माणसाला किती जमीन लागते या अर्थाची कथा तर त्याला आवडली होती. इंग्रजी कविताही तो अधूनमधून आवडीने वाचायचा. त्यातील त्याला भावलेल्या ओळी तो एका छोट्याशा डायरीवजा वहीत टिपूनही ठेवायचा. असे अधूनमधून अवांतर वाचन तो करीत असला तरी वर्गातील विज्ञानाच्या विविध विषयाकडे त्याचे चुकूनही दुर्लक्ष होत नसे. प्राध्यापक सिक्केरा कॉलेजच्या वर्गात इंग्रजी शिकवायचे. इंग्रजी कविता शिकवताना त्याचे देहभान हरपून जायचे. त्यांनी शिकवलेल्या स्कायलार्क पक्षावरील शेले आणि वर्ड्सवर्थ या कवींच्या अनुक्रमे टू अ स्कायलार्क आणि टू दी स्कायलार्क या कविता तर हृदयाच्या अंतःकरणातून आलेल्या, गोड गहिऱ्या, त्या अब्दुलच्या मनात कायमच्या ठाण मांडून बसल्या होत्या. शेलेच्या कवितेतील पुढील काव्यपंक्ती तर त्याचा जीवनाचा आधार बनून गेलेल्या होत्या. Who look before and after and pine for what is not. Our sincerest laughter with some pain is fraught. Our sweetest songs are those that tell of saddest thought. या ओळी शिकवताना सिक्के सरांनी जीवनातील दुःखांना सामोरे जाण्यात आणि त्या दुःखाचे आनंदी गाणे करण्यात कसा पुरुषार्थ आहे हे समजावून सांगितले होते. वर्ड्सवर्थची स्कायलार्कवरची कविता शिकवतानाही सिक्केरा सरांची तशीच तल्लीनावस्था होत असे.
स्कायलार्कने आकाशात कितीही उंच भरारी मारली तरी तो आपल्या पृथ्वीवरील घराला विसरत नाही. तसे आपणही कितीही मोठे झालो तरी घराला, मातृभूमीला विसरता कामा नये. हे तत्व सांगण्यास ते विसरत नसत. त्या कवितेतील शेवटच्या 4 ओळी तर कळसच म्हणाव्या अशा पद्धतीने ते त्याचे स्पष्टीकरण करत. त्या ओळी अब्दुलने पाठच करून टाकलेल्या होत्या. Whence thou dost pour upon the world a flood of harmony, with instinct more divine, type the wise who soar, but never roam, true to the kindest points of heaven and home. या कविता सिक्केरासर शिकवित असताना अब्दुलच्या लहानपणापासूनच जोपासलेल्या आकाशात पक्षाप्रमाणे भरारी मारण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं दिशा मिळाली. त्याचे स्वप्न वास्तवात उतरवण्याचा त्याचा दृढ निश्चय झाला. त्यासाठी येणाऱ्या अडचणींना, संकटांना आणि दुःखांना सामोरं जाण्याचं बळ प्राप्त झालं. रामेश्वरम येथील समुद्र किनाऱ्यावर, निळ्या समुद्रावर आणि निळ्या आकाशात सीगल पक्षी आपल्या लांबच्या लांब पंखांनी भराऱ्या घेत असताना अब्दुलने कितीतरी वेळा पाहिले. सीगल आणि स्कायलार्क या पक्ष्यांनीच त्याच्या स्वप्नांचा संदेश त्याला पुन्हा पुन्हा दिला आहे.